नाशिक शहरातले खड्डे अजून किती जीव घेणार हा प्रश्न आहे। महापालिकेच्या कारभाराविरोधात लोक संताप व्यक्त करतायत। मंत्री भुजबळ ही माझी जबाबदारी नाही म्हणून हात झटकतायत, तर दुसरीकडे सत्तेतीलच राष्ट्रवादी अजित पवारांचा गट खड्ड्यांविरोधात आंदोलन करतोय। पाहूया हा रिपोर्ट। नाशकात खड्डे आणि चिखलांमुळे गेल्या काही दिवसात 6 जणांचा बळी गेलाय। नांदूर नाका माड सांगवी या रस्त्यावर गाडी स्लिप होऊन 26 वर्षीय किसन झाकणे यांचा मृत्यू झालाय। चिखलाबरोबरच रस्त्यावरील वळण, दुभाजकाजवळ साचलेली खडी आणि रस्त्याची धोकादायक अवस्था यामुळे अपघात झाल्याचं बोललं जातंय। तर खड्ड्यांमुळे एकाच दिवसात 12 जण जखमीही झालेत। त्र्यंबकेश्वर रोड, महिंद्रा सर्कल, सातपूर आणि मखमलाबाद इथं दुर्घटना घडल्यात। जेल रोडवरील पवारवाडी इथंही खड्डा चुकवताना दुचाकीस्वाराचा तोल गेला, ज्यामध्ये अजित भालेराव नावाचा तरुण गंभीररित्या जखमी असून त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून संजय राऊतांनी सरकारसह भुजबळांवरही टीका केली आहे। त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र खड्ड्यांची जबाबदारी माझी नसून महापालिकेकडे बोट दाखवलंय। नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असून गिरीश महाजन हे पालकमंत्री आहेत। नाशिकमध्ये 4 बळी गेले खड्ड्यात आणि 550 लोक त्या खड्ड्यांमुळे जायबंदी झालेले। कोण जबाबदार आहे? नाशिकमध्ये सत्ता महानगरपालिकेत कोणाची आहे? भाजप आणि मिंध्याची आहे। छगन भुजबळ जे म्हणतात की याला जबाबदार कोण, याला जबाबदार भुजबळ पण आहेत ना। गिरीश महाजन हे चंपत्र आहेतच, यांना प्रमुख केला आहे देवेंद्र फडणवीसनी 25% गोळा करायला। गिरीश महाजनला कोणी नाशिकचा नेता मानत नाही, भुजबळांना मानतात। माझी काय जबाबदारी आहे? मी आहे, मंत्री आहे, पण इथं महानगरपालिका इथं वेगळी आहे। ते कुंभमेळ्याच्या कामासाठी जे आहेत रस्ते खोदलेले त्यांच्या समिती वेगळ्या आहेत, तिथे आयुक्त वेगळे आहेत, महानगरपालिका कमिशनर ते तिथे वेगळे आहेत, संजय राऊत यांचे सुद्धा जे नगरसेवक आहेत त्या सगळ्यांनी आवाज उठवायला पाहिजे ना। ठीक आहे, पण ते संजय राऊत आपले नेहमीच बोलत असतात, रोज बोलतात, ते काय नाही। कुंभमेळ्याच्या कामानिमित्त सरकारनं हजारो करोडोंच्या निधीची तरतूद केली आहे, मात्र रोज नाशिककरांचे जीव खड्ड्यांमुळे जात असताना स्थानिक प्रशासन खड्डे का दुरुस्त करत नाही असा प्रश्न नाशिककर विचारू लागलेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।